सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण. एकदा काय झालं की विष्णूंनी ठरवलं की आज आपल्याला जे कोणी जे काही मागेल ते आपण त्याला द्यावे आणि त्याची इच्छा पूर्ण करावी. त्यामुळे भरपूर याचक हे ओळीमध्ये उभे राहून त्यांना हवे ते मागून घेत होते. कोणी संपत्ती मागत होते, कोणी संतान, तर कोणी आरोग्य मागत होते आणि विष्णू भगवान दोन्ही हातांनी सगळ्यांना भरभरून देत होते. लक्ष्मीने ते पाहून तिने हळूच ती विष्णूंच्या जवळ गेली आणि ती म्हणाली की आपण जर असेच सर्वांना देत राहिलात तर आपल्याकडे काहीही राहणार नाही. तेव्हा स्मित हास्याने विष्णूंनी उत्तर दिले की तू अजिबात काळजी करू नकोस. माझ्याजवळ अशी एक वस्तू आहे की जी माझ्याजवळ आहे तोपर्यंत आपल्याला काहीही कमी पडणार नाही. त्यावेळेला लक्ष्मींनी विचारले की सांगा पाहू अशी कुठली गोष्ट आहे. त्यावेळेला विष्णू म्हणाले की त्या वस्तूचे नाव आहे मनःशांती. जर आपल्याजवळ मनःशांती नसेल तर आपल्याला विश्वातील कुठलीही संपत्ती जरी प्राप्त झाली तरी ती आपत्तीच ठरते. म्हणून विष्णूंनी मनःशांती सांभाळून ठेवली होती. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.